घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी. घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी. लोक म्हणतात शोभून दिसते माझीनी पाटलांची जोडी. लोक म्हणतात शोभून दिसते माझीनी पाटलांची जोडी. तर आता मित्रांनो, तुम्ही म्हणताना मी आज असा अचानक उखाणा कसं काय घेते, तर स्पेशली म्हणजे कसं आहे ना, आज माझी आणि आमच्या पाटलांची आहे ॲनिव्हर्सरी लग्नाची. तर कसं आहे ना, म्हणजे स्पेशल असं काय करायचं म्हणून आम्ही म्हणलं काय करूयात आपण, की जे काय म्हणजे लग्नाच्या टायमाला अल्बम बनवलेला होता तो म्हणलं मी तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी म्हणलं तेच दाखवते. आणि आज आहे 4 ऑगस्ट. 4 ऑगस्टला माझं लग्न झालेलं होतं आमच्या पाटलांचं. आणि बघा तर मग म्हणलं कसे वाटतात फोटो काय. मी पण खूप दिवसातून बघते बरं का अल्बम, स्पेशली आज ॲनिव्हर्सरी आहे म्हणून बाहेर काढला होता. आणि सकाळी मी आणि पाटलांनी आम्ही दोघांनी पण बघितलेला अल्बम. म्हणलं आता तुम्हाला पण दाखवूयात. कसं आहे ना, आता कसं आहे ना, यूट्यूब फॅमिली ही मला आता माझी फॅमिली वाटते. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करावी असं वाटतं. म्हणून म्हणलं चला तर मग आता अल्बममधले फोटो पण शेअर करावेत. आणि बघा आमचा साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता लग्नामध्ये. म्हणजे फर्स्टला तर साखरपुडा चालू होता. तर मग साखरपुड्यात ना फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि कसं आहे ना, मला आणि पाटलांना आम्हाला दोघांना पण एवढं फोटोशूटचा असा नाद नाही आहे बरं का, म्हणजे कधी काढलेलं पण नाही आहे. आणि मेन पॉईंट सांगायचं म्हणजे कसं आहे ना, की मी पण पहिल्यांदाच असं लग्नामध्ये माझं फोटोशूट झालेलं आहे. याच्या आधी असं स्पेशली मी कधी स्वतःचं फोटोशूट केलेलं नव्हतं. हां, आता मोबाईलमध्ये एवढं तेवढं आपण काढतोच की नाही का, सेल्फी वगैरे हे असतात, पण असं कॅमेरामध्ये फोटो काढायचे म्हणलं तर हे असं कधी काढलेलं नव्हतं. त्यामुळे ना मला पोज कशी द्यायची, परत कोणती स्माईल माझ्या चेहऱ्यावरती जास्त सूट होईल हे जास्त काही माहीत नसल्यामुळे ना म्हणजे चालू होतं. आणि नंतर बघा म्हणजे साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये आमच्या आईसाहेब, आमच्या नणंदबाई आम्हाला ओवाळत होत्या. आणि सुरुवात मी कलशपासूनच केली होती, कारण कसं गणपती ज्यावेळेस आपण म्हणतो की कोणतीही गोष्ट करायची म्हणलं तर आपण विघ्नहर्ता गणपती म्हणून आपण त्यालाही करतो, पूजतो वगैरे. तर मग ती सुरुवात केली होती मी. आणि बघा तर मग म्हणजे आमची रिंग वगैरे घालायचं चालू होतं. आणि बघा म्हणजे पाटलांची रिंग पण सेम गणपतीचीच होती बरं का, म्हणजे त्या रिंगवरती आहे ना असा गणपतीचा शेप होता, मला खूप आवडलेली. आणि त्यांनी ही रिंग माझ्याच चॉईसनी म्हणजे घेतलेली होती. तर कसं आहे ना चालू होतं. आणि बघा आमचे काकडे पाटील म्हणजे एवढे छान दिसायचे ना त्यावेळेस. आणि तब्येत वगैरे त्यांची कमी होती म्हणून म्हणजे उंच वगैरे दिसायचे आणि छान वाटायचे. आता काय बाबा गुबरे गुबरे झाल्यात, आता आहे ना माझं जेवण त्यांना माझ्या हातचं जास्त आवडतंय वाटतं म्हणून झाली आहे तब्येत. बघा तर मग माझे पण फोटो छान आले होते बरं का हळदीचे. आणि हे हळदीचा लूक होता. हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता तर मग मस्त असा हळदीचा लूक केला होता. तर म्हणजे एवढं काय असं खास खूप मोठं लग्न झालेलं नव्हतं, नॉर्मलीच आपलं झालं होतं लग्न, जास्त लोक नव्हती, 100-150 लोकांमध्ये लग्न झालेलं होतं आमचं. आणि बघा तर मग हा फोटो पाटलांना खूप आवडतो बरं का, कॅन्डेड फोटो होता तो. हा मला नाही आवडत पण पाटलांना आवडतो आमच्या, त्यांना आवडतात माझे कॅन्डेड फोटो. आणि वहिनी साहेब आणि आमच्या मामी मस्त अशा हळद लावत होत्या बघा तर मग. आणि चालू होतं फोटोशूट वगैरे, हळदीचा कार्यक्रम, एवढे छान छान फोटो येत होते ना. आणि आमच्या आईसाहेब बघा हळद लावत होते. आणि ही दोन्हीही माझे काळजाचे तुकडे, माझे भाऊ मस्त असे हळद लावत होते. आणि कसं आहे ना, भावांचं मन हे बहिणीच्या लग्नाच्या टायमाला एकदम असं भरून येतं, दाखवत नाहीत पण त्यांचं मन नेहमी कसं असतं म्हणजे ज्यावेळेस आपण माहेरी असतो ना त्यावेळेस कसं म्हणजे भावाची आणि बहिणीची कंटिन्यू भांडण ही असतात. आता बहीण सासरी जायचं म्हणल्यावर भांडण कोण करणार, मस्ती कोण करणार, त्याच्यामुळं भावाचं मन भरूनच येतं. कसं आहे आता कुणाला वाटतं की आपल्या घरातली व्यक्ती म्हणजे असं अचानक मुलगी जाणं. आणि कन्यादान हे खूप मोठं दान आहे बरं का, आणि ते फक्त आईवडिलांनीच करू जाणं म्हणजे जास्त करून. आणि नंतर आहे ना हे सासरे पाटील आहेत माझे, म्हणजे हळद लावत होते. आणि ही सगळी काही जी आमच्या पाटलांची मित्र कंपनी होती. आणि बघा हे दोघांचं काय चाललंय, आणि मस्त हळद लावत होते, सगळेजण येऊन हळद वगैरे लावत होते. तर बघा आता आहे ना म्हणजे सगळाच अल्बम मी फोटो घेतलेला आहे बरं का, पण आता एवढा सगळा अल्बम दाखवायला टाईम भरपूर जाईल, पण म्हटलं जाऊ देत म्हणजे व्हिडिओ तर करूयात
सेव्ह करून ठेवूयात. आवडला तर आवडेल म्हणलं बघूयात आता, कारण कसं एवढा वेळ म्हणजे कंटिन्यू बोलणं पण शक्य नाही आहे ना, काय काय सांगणार. आणि हा फोटो बघा किती छान आला आहे, कॅन्डिड आला होता. आणि हळदीच्या टायमाला मी खूप खुश होते पहिल्यांदा, म्हणजे नाही लगेच नाही का सुरुवातीला हळदीचा काढत होते, फोटोशूट हे करत होते, त्यावेळेस एक नवीन असा जोश होता, उत्साह होता, छान वाटत होतं. पण नंतर आहे ना अचानक असं मन भरून आलं, म्हणजे असं जाणवलं की यार खरंच आता माझं लग्न झाल्यानंतर मी आता माहेरसाठी परकी होऊन जाणार. आणि मुलगी ही लग्न झाल्यानंतर पाहुणीच होती बरं का आपल्या माहेरात. तर बघा, तर मग त्यावेळेस आणि माझे पप्पा बघा, खास करून पप्पांचा फोटो मी जास्त वेळ दाखवते तुम्हाला, किती छान दिसतात ते. म्हणजे त्यावेळेस पप्पांची तब्येत खरंच खूप छान होती. आणि पप्पांना नंतर पॅरलेक्सचा झटका झाला म्हणलं तर ते कधी की दादू झाल्यानंतर 2 महिन्यानंतर नाही 15 दिवसानंतर पप्पांना पॅरलेक्सचा झटका झाला होता. म्हणजे दादू झाला आहे हा 29 एप्रिलला. तर त्याच्यानंतर म्हणजे झालं पप्पांना 15-20 दिवसानंतर. आणि बघा मी पाटलांकडे बघते आणि पाटील खाली बघतात, आमचे लाजाळू पाटील मस्त खाली बघत होते. आणि ही बघा आर्यन माझ्या मामाचा मुलगा आणि शौर्य कसे बसले, ते ती छोटे छोटे दिसत होते. आर्यन किती छोटा दिसतोय बघा. आणि नंतर म्हणजे लग्नाचा कार्यक्रम चालू झाला होता, म्हणजे विधी लग्नाची ही सगळं काय चालू झालं होतं. आणि नंतर बघा फोटोशूट. आणि नंतर मामा, म्हणजे हे खूप कौतुकास्पद आहे, मामाने मला उचलून घेऊन आला होता. आणि फर्स्ट टाईम असं म्हणायला गेलं तर मोठी झाल्यानंतर मामाने मला पहिल्यांदा उचलून घेतला. आता लहानपणी घेतला असेल बरं का, पण मोठे झाल्यानंतर आता कोण उचलून घेणार. आणि तुम्हाला कोण घेतं का असं. मामा नाही, म्हणजे जास्त करून नाही. आपण म्हणजे मांडीवर वगैरे बसणार, मामासोबत मस्ती वगैरे करणार, पण असं उचलून कौतिकाने घेतलं मामाने मला. आणि प्रत्येक म्हणजे आमच्या इकडे अशी पद्धत आहे की मामा स्वतः मुलीला उचलून घेऊन जातो लग्नामध्ये. तर बघा, तर मग म्हणजे हा लग्नाचा लुक होता, माझी काष्टा साडी होती आणि आमच्या पाटलांचं धोतर वगैरे होतं. आणि नंतर बघा म्हणजे लग्न वगैरे झालं आणि नंतर ही झाला म्हणजे विदाईचा कार्यक्रम चालू झाला. आणि म्हणजे सगळेजण रडत होते बरं का. आणि आम्ही सगळेजण रडत होतो. पण शर्लिनला काय झालं होतं म्हणजे तिला काय एवढं कळत पण नव्हतं, पण ती पण रडत होती. आणि नंतर म्हणजे एवढा विश्वास होता पाटील मला कधीच कुठंच काही कमी पडून देणार नाही. शेवट जाता जाता एकच म्हणावंसं वाटतं की यादों के लेकर साए चले घर पर आई तुम्हारी लाडली.